अनेक विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्न येतो, एक्झाम संपल्या आता पुढे काय करायचं. बरेच विद्यार्थी तर हाच विचार करत असतात की मला पेपर कठीण गेला होता, मला किती मार्क्स मिळतील, माझ्या काही चुका झालेल्या होत्या. तर मित्रांनो, हा विचार करून काय फायदा होणार आहे? तुम्हीच सांगा की हा विचार करून काय फायदा होणार आहे? फक्त आणि फक्त तुमचा टाइम वेस्ट होणार आहे. तर हा टाइम वेस्ट न करता तुम्ही तुमच्या पुढच्या करिअरच्या प्लॅनिंगला लागा. तुमचं ड्रीम करिअरसाठी ज्या काही गोष्टी लागणार आहेत त्या शिका. सेल्फ इम्प्रुव्हमेंट करा. तुम्हाला त्याच्या रिलेटेड काही व्हिडिओज बघायचे असतील किंवा पॉडकास्ट बघायचे असतील तर ते बघा. त्याने तुम्हाला क्लिअर होईल की आपल्याला कुठल्या गोष्टी करायच्या आहेत आणि आपल्याला कुठले स्किल आपल्यामध्ये डेव्हलप करायचे आहेत. मित्रांनो, तुमचे मार्क्स हे तुमचं सर्व काही फ्युचर डिसाईड नाही करत. तर तुमचं फ्युचर, तुम्ही कसे आहात, तुम्ही किती मेहनत घेताय यावर तुमचं फ्युचर डिसाईड होत असतं. त्याच्यामुळे टाइम वेस्ट न करता स्वतःला वेळ द्या आणि ज्या गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत, जे स्किल आपल्याला इम्प्रूव्ह करायचे त्याला टाइम द्या. एक्झाम झाली म्हणजे सर्व संपलं असं नाहीये, तर एक नव्याने सुरुवात झालेली आहे. तर मित्रांनो, तुम्ही काय करणार आहात हे मला कमेंटमध्ये कळवा.